स्थान जागा असलेलं जे श्रीधर स्वामी वर्णन करायला लागलेले आहेत या ठिकाणी. चला. ऐसा महाराज गजवदन वरद हस्ते दावी चिन्ह करे राम कथा बिजारोपण त्याशी जीवन घालीन मी. प्रथम काय म्हणलं तर गणपतीचं स्तुती झालेलं आहे. आता कथा श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सीतारामचंद्र नमः. कोणी असो प्रथम काय म्हणलं तर सगळे स्तुती गणेशापासून सगळ्याला बुद्धिदाता देणार आहे असे जे श्रीधर स्वामी दंडवत घालून मागणी मागायला लागलेली आहे. चला. ऐसा उगवता वरद चंद्र तेने उल्लासे कपी हृदय समुद्र साहित्य भरते अपार असंभाव्य दाटले. गणेश भगवानचं काय नंतर कृपा झालं कवीश्वरवरी श्रीधर स्वामीवरी. किती उल्हास किती डोलाय लागलेले आहेत. संसार मध्ये बी सगळ्याचं कृपा पाहिजे, परमार्थ मध्ये बी सगळ्याचं कृपा पाहिजे. कृपा असं म्हणायचं वस्तू आहे. सगळ्याचं प्रेम सगळ्याचा आनंद जे डोलालं तिथं काय म्हणलं तर आनंदी आनंद आहे. आता जे महात्म्याला श्रीधर स्वामीला इतका आनंद झालेला आहे भगवंताचं गणेश भगवानचा कृपा झालेला आहे. चला. जय जय गजवदन निरुपमा गगन वर्णवितो महिमा तुझ्या गुणाची पावावया सीमा कैसा सरता होई. श्रीधर स्वामी म्हणायला लागले गणेश भगवान तुझे किती वर्णन करू मी अतिता तू आणा म्हणजे सणात किती जर तुझं वर्णन केलं तर कमी पडणार आहे. बोला. काखेशी मेरू घेऊन देखाय कैसी नृत्य करील पिपलीला कैसे ब्रह्मांड उचलेल मशका भूगोळ मक्षिका केवी हलवी. तीन प्रकारचे तो बोलायला लागले. मेरू पर्वत आहे, मुंगी घेऊन गेला भार होणार आहे का? सिरेट आहे कर्तव्य घेऊन घेणार आहे का? तसं मी काय मुंगी सारखं क्रीटा सारखं तो विशाळ आहेस, माझ्यावर कृपा केलेला आहेस. चला. चंद्राशी कर्पुराचे उठणे वासर म्हणशी दर्पण भीमरागाशी वारा घालणे मेघाशी अर्पण उदकांतुळे. त्याचा दर्शनात दिलेले श्रीधर स्वामी म्हणले बघा सूर्याला जर आम्ही जर आयना दाखल तर सूर्याचं काय तर आयनाचं समान होणार आहे का? चंद्राला मेघाला अनेक प्रकारचं श्रीधर स्वामी म्हणायला लागलेले तुम्ही अनाथ आहात, जगाचा उद्धार करणारा मी अतीत आहोत. बोला. सुरतार पुढे देवीचे बदरी बदरी फळ मलया जळाशी धूम परिमळ कामधेनुशी शुष्क तृण कवळ आणुनिया समर्पिले. कामधेनू सारखं तुम्ही हाव, अतीत मी हाव. अनेक काय म्हणलं तर भगवंताचं ज्याच्यावर कृपा झालेला आहे श्रीधर स्वामी प्रथम अध्यायामध्ये वर्णन करायला लागलेले आहे. क्षीर सिंधूशी समर्पित आज्ञा क्षीर कणकाची पुढेचे विजय गाणे तैसे प्राकृती बोल्या तुम्ही काय कणकाची पर्वत सारखा गारासारखा मी समजा कोटी रुपयाचा हिरा आहे आम्ही जर गारगोटी ठेवल्या तर त्याचा तुलना भार करणं होतंय का? असं अनेक प्रकारचं देवाची स्तुती करायला लागले. चला. परी जो जो छंद घेत बाळक स्नेह करुणी पूर्वी जनक ह्या राम विजयी सुरेख जे बालकानं काय म्हणत तर छंद घेताय समजा बाबा पुढे अनेक छंद श्रीमंत माणसाचं लेकरू जे छंद घेतलं तरी काय म्हणलं तर त्यानं पुराठा करत राहते. त्या ठिकाणी मी बालक हा तू श्रीमंत अनाथ दाता आहे असं ते श्रीधर स्वामी वर्णन करायला लागले. आता नमो सरस्वती भवकुमारी जी विरशी सदा कवी जीवार्पी जिच्यावर दे मुकाही करी वाचस्पती गणेश भगवानचा कृपा झालेला आहे. सरस्वतीला प्रार्थना करायला लागलेली आहे.
जिच्या जीवावरी याच्या जिभेवर येऊन जर सरस्वती महाराज प्रसन्न झाली, ब्रह्मदेव जर इथं आलं तर मी त्याला काय म्हणलं तर उत्तर देऊ शकतो. इतकं सरस्वतीचं काय म्हणलं तर प्रार्थना. सरस्वती ज्याला प्रसन्न आहे त्याला शिक्षण आहे. सरस्वती ज्याला प्रसन्न आहे ज्ञान आहे. ज्ञान वेगळं, भक्ती वेगळं, प्रेम वेगळं. परंतु सगळ्याला जीवीवर याचं काम तर सरस्वती प्रसन्न स्तुती करायला लागलेली आहे. श्रीधर स्वामी माय माझ्यावर कृपा करत. जे आनंद सरोवर मराळिका जे चातुर चंपक कळिका जे निजा कृपेची करुणी नौका कवी बाळका परतीरा विशाल समुद्र आहे. समुद्रामधून तरण्याकरता काय म्हणतात नौका पाहिजे. मी बालका सरस्वतीला विनंती करायला लागलेली आहे. बालकाला जसं आई सांभाळ करते तसं माझ्यावर तू कृपा कर. आई बोला. कृपे तुझ्या वीरांची कुमारी जन्मान होती महाजोहरी अति तो वेदांत करे शक्रपदी निर्धारी रंक वैशे. सरस्वती माझ्यावर कृपा केलीच नाही. वीरांची म्हणतात ब्रह्मदेवचा काय बदमात पदवी घडते, इंद्राचा बी पदवी मिळते. तेवढं काय म्हणतात तुझ्याकडं सामर्थ्य आहे. सरस्वतीचं सुद्धा स्तुती करायला लागलेले. आंबे तू कवी हृदयांब भ्रमरे की निजानंद सागरीची लहरी वागवली तू बाहुन जुहाग्री विरोडी सकळ सर्वदा. भरमर आहे. भरमर कमळाच्या फुलामध्ये जर रुद्र सूर्य उदय होईपर्यंत बाहेर निघणार त्या ठिकाणी असं भरमर किडा कसं जाऊन कमळाच्या फुलामध्ये गुंफून राहते. माझ्या जीवागिरीवर काय म्हणत तर गुंफून राहा. पुढे रामचरित्र काय म्हणलं तर बुद्धी देणारी सरस्वती स्तुती करायला गेले. शुद्ध त्यावरी तुझे आसन आचळ तप्त कांचन जैसे सुराळ दर्श निर्मळ निजांग तुझे. शुभ्र म्हणत शुभ्र चोळी शुभ्र पांढर नेसलेली आहेस. हातामध्ये काय विणा हाय. अशा सरस्वतीचं माय माझ्यावर कृपा कर. बोला. शुभ्र कंचकी शुभ्र अंबर दिव्य मुक्त नगा अलंकार निज बोध विण घेऊन सुरवर गायन करशी स्वानंदे. तुझ्या जीवात घेऊन बसलीस तर 33 कोटी देव सुद्धा काय म्हणलं तर तुझ्या गायनला लीन होऊन जातात. अशी तू सरस्वती आहेस. अनाथाचा सनात करणार आहेस. बोला. ऐकता शारदेचे गायन तन्मय विधी विष्णू ईशान आंबे तुझे सौंदर्य पाहून केतना तटस्थ. तुझं सौंदर्य तुझं गायन उर्वशी रंभा असे असणारे काय म्हणतात तुझ्या मोरे सगळे लीन होऊन गेलेले आहे. मी काय वर्णन करू. असं श्रीधर स्वामी सरस्वतीचं प्रार्थना करायला लागले. रंभा उर्वशी तिलोत्तमा सावित्री अपर्णा मुख्य रमा तुझ्या चातुर्य समुद्राची सीमा त्याही कदा ना पावती. तू जेवढी चतुर आहेस जेवढी तुझ्यापाशी ज्ञान आहे तुझं जे कला त्रिलोकामध्ये नाही त्रिभुवनात सुद्धा काय म्हणलं तर असं तुझं कला श्रेष्ठ आहे. सगळ्याला आनंद आहे. म्हणून श्रीधर स्वामी सरस्वतीला प्रार्थना करायला लागलेले. आंबे तुझे गुण केवी वनावे केवी अर्काशे कर्कशी सुमने पूजावे अंबर दृष्टीत केवी साठवे फुलवे बांधावे. आकाशाचं काय कागज करून समुद्राचं शाई करून मेरू पर्वताचं कलम करून मी जर लिहिलं तर आंबे तुला कमी पडणार. मी इतकं लहान आहो. इतकं विशाल तुझं रूप आहे. विशाल तुझं कवी आहे. बोला. गणवेऊरीचे वदन गणवे सिंधूचे जीवन सप्तावरण